जावांच्या किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपला हा शॉर्ट व्हायरल झालेला आहे, त्याची रेसिपी मी तुम्हाला आज सांगणार आहे. मुळ्याची चटणी आहे. यामध्ये एक असा पदार्थ वापरणार आहेत की ज्यामुळे मुळ्याचा अजिबातच वास येणार नाही आहे. तर एक मुळा घेतलेला आहे, त्याचं मी वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि खिसणीच्या मोठ्या बाजूने हा मुळा मी खिसून घेणार आहे. तर मुळा ही एक केवळ भाजी नाही आहे, तर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि ऑक्सिडंट्स आढळतात. आणि ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांना डॉक्टर मुळा खायला सांगतात, कारण त्यामुळे काय होते, पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होण्यासही मदत होते. तसेच यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारशक्ती पण वाढते. तर हा खिसून घेतलेला मुळा आहे, यामध्ये मी आता पाणी टाकणार आहे. काय होतं, मुळ्याचा वासच खूप येतो, त्यामुळे घरातील कोणाला खावासा वाटत नाही. पण जर तुम्ही या पद्धतीने बनवाल ना, तर सगळेच आवडीनं खातील. तर वास निघून जाईल म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता मी हे थोडंसं दाबून घेणार आहे. त्यामुळे काय होईल, थोडासा वास निघून जाईल. आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी पण ही खूप छान रेसिपी आहे, कारण याच्यामध्ये खूप कॅलरीज असतात आणि पोट भरल्यासारखं वाटतं आणि वेट लॉस व्हायलाही मदत होते. तर मस्त असं हे मी सर्व पिळून घेतलेलं आहे आणि जी चटणी बनणार आहे ती खरंच खूप छान बनणार आहे. तर ही चविष्ट नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर अशी चटणी आहे. आता मस्त असं पिळून घेतलेलं आहे. आता याच्यासाठी मी हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, नकळलेला लसूण आहे, थोडी साखर, लिंबू, कोथिंबीर घेतलेली आहे. आणि ही चटणी कमी असते त्यामुळे मी तव्यातच बनवणार आहे. लोखंडी तवा आहे, त्यामध्ये तेल टाकायचं थोडंसं. गरम झालं की जिरी, मोहरी टाकून छान तडतड करून घ्यायची आणि लसूण आपण जो नकळलेला आहे तो आणि हिरवी मिरची टाकून छान तळून घ्यायचं आहे. पण ज्यांना थायरॉईड आहे किंवा पोटामध्ये जास्त गॅसेस होतात त्यांनी मात्र मुळा मर्यादित प्रमाणातच खावा, कारण त्यामुळे त्यांचा हा त्रास वाढू शकतो. ज्यांना BP वगैरे आहे त्यांनी जास्त प्रमाणात खाल्लं तरी त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मिरच्या आणि जो लसूण टाकलेला आहे तो छान आपण फ्राय करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपण आता चवीसाठी हळद, हिंग टाकून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. हळदीमुळे पण छान कलर येतो याला. तर तुम्ही जावांच्या किचनमध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आम्हाला नक्कीच सपोर्ट करू शकता. तुमची खूप मदत होईल आम्हाला. तर आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे, हिंग पण टाकलेला आहे आणि हा जो खिसून पिळून घेतलेला मुळा आहे ना, तो आता मी हाताने थोडासा मोकळा करून टाकायचा, म्हणजे लवकर मिक्स होईल. आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडीशी साखर टाकायची, लिंबू मस्त पिळायचं, त्यामुळे ह्याचा वास पण निघून जातो आणि चवीमध्ये पण खूप फरक पडतो, छान चव येते. तर बी वगैरे पडलं असेल तर ते काढून घ्यायचं आहे. साखर टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं, याला एक वाफ येऊ द्यायची. आपल्याला कळूनच जातं की म्हणजे याला काही जास्त शिजवायची वगैरे गरज नाही आहे. हे आपण तोंडी लावायला म्हणून बनवतो आहे. याची भाजी तर वेगळ्या पद्धतीने बनवतात, पण हे फक्त फ्राय आहे, मुळ्याचं फ्राय केलेलं आहे. जेवताना तोंडी लावण्यासाठी छान अशी रेसिपी आहे, नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि यासाठी मुळा मात्र फ्रेश हवा आहे, पांढरा शुभ्र हवा. वाफ निघू लागली म्हणजे आता आपला मुळ्याची चटणी तयार झालेली आहे. थोडीशी डेकोरेशनसाठी कोथिंबीर टाकायची आणि मस्त हलवून घ्यायचे. आणि ही चटणी खराब होत नाही, कारण यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे ना, तर 2 दिवस आपण आरामात खाऊ शकतो. मस्त अशी वाफ निघलेली आहे. तर आपली चटणी तयार झालेली आहे. वाफ आली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि चटणी आता खाण्यासाठी तयार आहे. बघा किती छान आहे ना, हेल्दी. मी सर्व माहिती पण सांगितली. म्हणूनच ही केवळ चटणी नाही आहे, तर आरोग्यासाठी फायदेशीर चटणी आहे. दिसायला पण मस्त आणि खायला पण मस्त. तर चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.